विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर जे मतदान आणि मतमोजणी झाली त्याबद्दल सार्वत्रिक शंका महाराष्ट्रात सर्व नागरिकांनी व्यक्त केल्या. परंतु काही जण केवळ शंका व्यक्त न करता काहीतरी कृती केली पाहिजे अशा विचारातून शासनाकडे शांततामय मार्गाने काही मागण्या करत राहिलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं मार्कटवाडी हे गाव तशाच पैकी आहे. लोकांना मतमोजणीबाबत शंका असल्यामुळे त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला की आम्हाला मतदान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मतमोजणी करा. पण तशा प्रकारची कोणती प्रक्रिया नसल्यामुळे तहसीलदारांनी त्यावर काही कारवाई केली नाही. माळशिरस मतदारसंघात मार्कटवाडी गावातील लोक खूप नाराज आहेत की ज्या पद्धतीने मतमोजणी झाली ती शंकास्पद आहे. मला आज सकाळी ॲडव्होकेट अशोक वाघमोडे, रणजित मार्कड जे सरपंच आहे मार्कटवाडीचे, दत्तू तडस, लक्ष्मण मार्कड, विजय वाघमोडे यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला कायदेशीर मदत करा. कारण की नातेपुते पोलीस स्टेशन जे आहे सोलापूर ग्रामीणचं, त्यांनी या लोकांवर जमावबंदी कायद्यानुसार आदेश जारी केलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर जमाव करून एकत्र झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती तयार होईल, त्यामुळे आम्ही तुमच्यावर कारवाई करू. आता सध्या परिस्थिती मार्कटवाडीमधली अशी आहे की गावातल्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त पोलीस फोर्स तिथे लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांची प्रचंड गर्दी गावामध्ये आहे. लोक काय करणार होते की बॅलेट पेपरवर आपलं मतदान नोंदवणार होते, ते त्यांची प्रक्रिया करणार होते आणि त्याचा कुठेही परिणाम या मतमोजणीवर होणार नव्हता. त्यांना स्वतःची परीक्षा घ्यायची होती, स्वतःची एक लोकशाहीपूर्ण व्यवस्था कशी असते हे त्यांना दाखवायचं होतं. याच्यामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची किंवा गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती तयार झाली नसती. परंतु पोलिसांचा हस्तक्षेप इथे मुद्दाम वाढवण्यात आला आणि लोकांच्या भावना दाबण्याचं काम पोलीस करत आहेत. माझं हे स्पष्ट सांगणं आहे की पोलिसांनी मार्कटवाडीच्या गावातील लोकांना आपली अभिव्यक्ती वापरू द्यावी. त्यांना जर बॅलेट पेपरवर स्वतः बॅलेट पेपर छापून मतदान घ्यायचं आहे तर त्यांना तो घेण्याचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग झाले पाहिजे. ती कोणतीही कायदा व्यवस्था निर्माण करण्याचं किंवा कायदा व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा, शांतता भंग करण्याचा काही प्रयत्न करत नाहीये. त्यामुळे पोलिसांनी त्यांचं गुन्हेगारीकरण करू नये असं मला स्पष्टपणे वाटते. मार्कटवाडी गावाच्या लोकांनाही मला हे सांगायचं आहे की त्यांनी जो लोकशाही मार्गाने लढा देण्याचं प्रतिकात्मक स्वरूपात बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलेलं आहे ते त्यांनी जरूर शांततामय मार्गाने घ्यावं. कुठे पोलिसांवर अन्याय होणार नाही, पोलिसांचे अत्याचार त्यांच्यावर झालेले ते सहन करणार नाही, हे शांततामय मार्गानेच त्यांनी सांगत राहावं असं मला वाटते. मार्कटवाडीमध्ये आज नवीन प्रयोग होतो आहे की बॅलेट पेपरवर ते मतदान घेऊन जी मतमोजणी शंकास्पद स्वरूपाची झाली आहे त्याचा निषेध करत आहेत आणि त्यांना लोकशाही मार्गाने, शांततामय अहिंसक मार्गाने तशा प्रकारे करण्याचा हक्क आहे असं मला वाटतं. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.